सांगायचे विचार काय, पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ काय येते. चित्त शुद्ध झालं का की ज्ञान अर्थात वैराग्य प्राप्त होते, वैराग्याने ज्ञान प्राप्त होते, आणि ज्ञान प्राप्त झालं का की पुन्हा काय आहे, मुक्तता. ज्ञानाग्नी सर्व कर्माणा भस्मसात कुरुते तथा. म्हणजे मग तो जन्म मरणातून काय होतो, मुक्त होतो. आणि त्या जन्म मरणातून मुक्त होण्याकरताच हा नरदेहाचा काय आहे, प्राप्त कशा करता झालेला आहे आपल्याला. त्याच्याकरताच मग ही साधना जी काही आहे, बघ जेवढे तीर्थाटन असू द्या, जप असू द्या, तप असू द्या, अनुष्ठान असू द्या, जेवढ्या साधना सांगितलेल्या या साधना कशा करताय, या केवळ त्या जन्म मरणातून मुक्त होण्याकरता म्हणजे मोक्ष प्राप्ती करताय, नाही का. आता जे काही आहे प्रेम भक्ती करणाऱ्यांची ती गोष्ट वेगळी, तो एक रिझर्व फोर्स आहे. त्यांच्या दृष्टीने विचार केला त्यांना मोक्ष प्राप्त झाल्यानंतरही तुकाराम महाराजांसारखे म्हणणारे ते काही वेगळे. ऐसा बोधची केवळ जो होणी असे निष्कळू दया वरी भजन शिळू. म्हणून मग ते म्हणतात दीन मी जन्म कशा करता, तुझी चरण सेवा साधवया. त्यांची गोष्ट वेगळी आहे. विठ्ठल विठ्ठल मी जरी अर्थात असा एवढ्या प्रकारचा आज आपला हे झालं, पण माझा शुभारंभ झालेला होता बोलण्याला, नाही का. सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक सुंदर असा आत्म्याच्या अदृढ परोक्ष ज्ञान भूमिकेवर प्राप्त झालेला एक भक्त म्हणजे गवळण, नाही का. भक्त म्हणजे काय, खऱ्या अर्थाने गवळण, ते गवळणीचं रूपक आहे. पण आत्म्याच्या अदृढ अपरोक्ष ज्ञान भूमिकेवर प्राप्त झालेला जो भक्त, त्या भक्ताच्या अवस्थेचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी गवळणीच्या रूपकात केलं. ते अभंगाच्या पहिल्या चरणात हरीने माझे हरिले चित्त, 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 हरीने माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले चित्ता. भागवीत वितरले, भागवीत वितरले, भागवीत वितरले, वास्तविक एका भक्ताच्या अवस्थेचं वर्णन या अभंगामध्ये आहे. पण भक्ताच्या एका अवस्थेचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज गवळणीच्या रूपकाने करतात. ती गवळण म्हणते आहे माझं चित्त त्या हरीने म्हणजे कृष्णाने, हो माझं चित्त त्या हरीने म्हणजे कृष्णाने हरण केलं, आणि त्याच्यामुळे तिची अवस्था कशी झाली म्हणजे त्या भक्ताची अवस्था कशी झाली हे गवळणीचं भक्त काय आहे, रूपक आहे. आता एक थोडासा भाग पडतो. काल्याच्या कीर्तन प्रसंगी 3 प्रकारचे अभंग निरूपणाकरता घेतले जातात. एखादा बाल क्रीडेचा अभंग, हे दसे चरित्र माहिती आहे सर्व, नाही का. हे दसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखत आहे, हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे. बाल क्रीडेचा एखादा अभंग. बाल क्रीडा म्हणजे काय, बाळपणामध्ये केलेल्या खेळ, नाही का, याला काय म्हटलेलं आहे, बाल क्रीडा म्हटलेला आहे. तळवे तळहाट टेकीत, तळवे तळहाट टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, हो रंगानी रंगनाथ, रंगानी रंगनाथ, रंगानी रंगनाथ, रंगानी रंगनाथ. सोन्या देखील सये, सोन्या देखील गवळण जास्वंती पैसा
गवळण जसवंती पै सांगे सांगे गवळण जसवंती पै सांगे गौरंग जसवंती पै सांगे गौरंग जसवंती पै सांगे गौरंग जसवंती पै सांगे गौरंग जसवंती पै सांगे तळवीत हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत हो डाव्या गुडघ्याने रांगणं म्हणजे काय रांगणं म्हणजे काय आंबे आंबे चाललं रांगणं म्हणजे काय मग भगवंताने रांगत असताना रांगत लोणी चोरीत रांगत रंगणी चोरीत लोणी रांगत असताना भगवंताने चरित्र केलं म्हणजे गुडघ्याने मेट्यांवर चालत असतानाच्या अवस्थेमध्ये भगवानने चरित्र केलं ती अवस्थाच वेगळी आहे बालपणाची असणारी अवस्था म्हणजे एक जो काही अभंग घेतला जातो आहे तो अर्थात विचार केला असताना जो अभंग बालक्रीडेचा अभंग घेतला जातो दुसरा काल्याचा अभंग घेतला जातो काल्याचा हो उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही हो काल्याचा प्रसंग म्हणजे काल्याचा एखादा अभंग घेतला तो आणि एखादी लहानशी गवळ नाही का मोठी नाही मोठी गवळण घेतली जाते पण त्या मोठ्या गवळणीवर केवळ शब्दार्थ सांगण्याकरताही वेळ पुरत नाही म्हणून कुठल्याही संताची एखादी लहानशी गवळण आणि त्यावर यथामती यथाअवकाश नाही का यथामती यथाअवकाश अर्थात या काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करून सांगता अशा प्रकारची केली जाते अगदी थोडक्यामध्ये कारण तुम्ही मला गडात दाखवलं नाही मीच मागितलं नाही का हो म्हणजे खऱ्या अर्थाने विचार केला असताना शुभारंभ अर्थात विचार केला आपली सुरुवात होतीये आणि तो वेळ आपला काय आहे फक्त मला 15 मिनिट आहे किती वेळ 15 मिनिट म्हणा का अर्धा तास 11 झाले ना 11 झाले 11:30च्या आत मी संपवणार आहे कारण मला माहिती आहे खानदेश आहे हा काय आहे खानदेश आणि त्यातल्या त्यात वरणगाव आहे वरणगाव इमानीद्वारे सांगा किती वाजता जेवण करता 14 वाजता शेतात जायचं म्हटलं तर 7 जाऊ द्या पण 8ला नक्की करता की नाही मग आता तर 10 वाजले 10 तर जाऊ दे 11 वाजले 10 वाजले की खाण्याकरता अंगाचा 10 होतो 11 वाजले की हा करतो नाही का आणि 12 वाजले म्हणजे जरी झाला संन्यासी माध्यान्यासी तुंडवासी विठ्ठल विठ्ठल आणि या सर्व क्रिया यथासांग व्हायला पाहिजे नाही का या सर्व क्रिया काय आहे यथा वेळेवर व्हायला पाहिजे म्हणून वेळ आपला आहे अगदी थोडक्यामध्ये विचार केला असताना आपला थोडका वेळ आहे सेवेकरता घेतलेला जो काही अभंग आहे पुन्हा त्याचे एक काय करतो द्विरुक्ती करतो सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम आत्म्याच्या आत्म्याच्या अद्भुत परोक्ष ज्ञान भूमिकेवर प्राप्त झालेला जो भक्त त्या भक्ताच्या अवस्थेचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज त्या गोपिकेच्या त्या गवळणीच्या रूपकाने करतात ती गवळण म्हणते आहे ती गवळण म्हणते आहे हरीने कृताने माझं चित्त हरण केल्यामुळे मला सर्वांचा विसर पडला कोणाचा पडला विसर कोणाचा पडला हरीने माझे हरले चित्त भार वित्त विसरले आता एक महत्वाचा चित्त जर देवाकडे गेलेला असेल सर सर्वस्वाचा काय पडतो हो देवाकडे असेल तरच नाही का देवाकडे जर चित्त असेल चित्ताचा विषय असा आहे एक ज्ञान में 2 तलवार कभी रह नहीं सकती नाही का चित्तामध्ये जर परमार्थ विषय असतील समजून चालव चित्तामध्ये देव नाही आणि चित्तामध्ये जर देव आहे म्हटलं समजून चालव की त्याच्या चित्तामध्ये संसार आणि विषय नाही विठ्ठल विठ्ठल प्रमाणाने मी सिद्ध हो विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता आणि कनोये प्रमाण आणि कनोये प्रमाण तन धन जन हो दुसरं कोणतं प्रमाण नाही त्याला नाही का तन नाही धन नाही जन नाही फक्त एक देव प्रमाण असतो आहे हो वैष्णव तो जया काय वर्णन आहे हो असे जे कोणी महावैष्णव असतील महाभागवत भक्त असतील त्यांच्या चित्राचं वर्णन करत म्हणतात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही आणिक प्रमाण तन धन तृणजन विठ्ठल विठ्ठल
म्हणून ती गवळण म्हणजे माझं चित्त त्या हरीने कृष्णाने हरण केल्यामुळे सर्वांचा मला सर्वस्वाचा काय पडला विसर पडला. पण तरी मात्र तिची अवस्था परिपक्व नव्हती. ऐका, तिची अवस्था परिपक्व नव्हती म्हणून ती म्हणते की मी आता घराला जाऊ कशी दुसऱ्या चरणात. आता कैसी जाओ घरा, 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 आता कैसी जाओ घरा. हे मला अलौकिक नोहे बरा, अलौकिक नोहे बरा, अलौकिक नोहे बरा, अलौकिक. आता कैसी जाओ घरा, 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 आता कैसी जाओ. अशा प्रकारे ती गवळण म्हणजे माझं चित्त हरीने कृष्णाने हरण केलं आणि हरण केल्यामुळे मला सर्वस्वाचा विसर पडला. कवलाचा विसर पडला, सर्वस्वाचा विसर पडला, परंतु तिची अवस्था परिपक्व नव्हती. महाराज फार सुंदर विषय आमचे आता सांगायला काही हरकत नाही. आमच्या देवस्थानचं ज्यांनी 40-45 वर्षापर्यंत अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यांच्या भारोभार त्यांनी ग्रंथ लिहिले. ग्रंथ असे लिहिले की ज्या ग्रंथाचा विचार केला असताना मोठमोठे पंडित विद्वान आचार्य महामंडलेश्वर 50-50-100 एकत्र बसले तरी त्या ग्रंथांचा अर्थात विचार केला असताना त्याच्यावर प्रस्तावना त्यांना देता येत नाही असे ग्रंथ लिहिले. फक्त एकच उदाहरण सांगतो तुमच्या माहिती करता. चैतन्य महाराज देगलूरकर तुम्हाला कल्पना असेल नाही का, त्यांनी शेवटचा जो ग्रंथ अर्थात एक लिहिला, 1-1.5 वर्षापूर्वी एक ग्रंथ लिहिला आणि प्रस्तावने करता, कारण दुंडा महाराजांनी अर्थात प्रत्येक त्यांच्या पुस्तकाला ग्रंथाला काय दिलेली होती, प्रस्तावना दिलेली होती, आशीर्वाद दिलेला होता, पुरस्कार दिलेला होता. म्हणून चैतन्य महाराजांकडे आमचे वारकरी कीर्तन संस्थेचे अध्यक्ष संदीपन महाराज या सर्वांकडे ते पुस्तक पाठवल्यानंतर 4 महिने पडून होतं. 4 महिने पडून होतं. म्हणजे महाराज आम्हाला यामध्ये आम्ही शब्द काय लिहावा, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान, काहीच करता येत नाही. पण यांचा आग्रह होता की नाही तुम्ही 2 शब्द काही लिहा नाही का, तुम्हाला जे लिहिता येईल. म्हणजे तुमच्या शब्दात तुम्ही सांगा काय लिहू. विठ्ठल विठ्ठल असे आमचे महाराज मलकापूर तालुक्यामध्ये एक लासुरा म्हणून क्षेत्र आहे, तत्वज्ञानपीठ त्यांनी स्थापन केलेलं. हो, त्या ठिकाणी ते चंपा शेट्टीला म्हणजे 1 वर्ष पूर्ण होती आहे त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपी ते लीन झाले. लीन झालं तर फार मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. त्यांना त्यांची अवस्था अशा प्रकारची, मला जाण्याची इच्छा नाही नाही का, मला जाण्याची इच्छा नाही. पण या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला काय जावंच लागते. शेवटचा शब्द होता ज्या क्षणाला अर्थात त्यांनी आपला फार मोठा यज्ञ चालू होता, फार मोठा सप्ताह चालू होता. 12:30 वाजता 1 वाजता जवळजवळ विचार केला त्यांना यज्ञाची क्रिया आपली संपलेली आहे. सर्व भगवत भक्त अर्थात होते. दुसऱ्या दिवशी काय सांगता होती आणि त्या वेळेला अर्थात रात्रीच्या 1-1.5 वाजेच्या टायमाला, त्या टायमाला अगदी जवळचे जेवढे होते काय असेल कोणाकडे सर्वांना सांगितलं की तुम्ही आता काय करा, विश्रांती करा. आणि महाराज फक्त थोडा वेळ पडले नाही का, थोडा वेळ पडता बरोबर
कडाडली वीज निरंजनी, जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. त्याप्रमाणे एवढ्या जशी वीज कळते त्याप्रमाणे त्यांच्या मुखातून ओ मुक्ताई अशा प्रकारची विजेसारखा काय झाला आवाज झाला. तरी घरातले लोक जागे झाले नाही. फक्त एकच त्यांची सेवक जी मुलगी होती, 10-5 मुली होत्या, त्यातली ती एक सेवक मुलगी ती जागी झाली. आणि जागी झाल्यानंतर काय झालं असं म्हणता, बरोबर दुसऱ्याच क्षणामध्ये एवढी विजेसारखा कडाड झाला, ओ मुक्ताबाई, पूर्ण गाव जागी झालं. तुम्ही लासुरा गावाला जाऊन बघा आणि विचारा तिथला तो प्रसंग. पूर्ण गाव जागी झालं आणि महाराज ब्रह्मस्वरूपी काय झाले, लीन झाले. पण तरी मात्र जगनियमाप्रमाणे नाही का, लोकव्यवहार आहे नाही का, लोकव्यवहार म्हणून अर्धा त्याच वेळेला 2 वाजता मलकापूरच्या दवाखान्यात आणल्यानंतर झालेलंच होतं. पण हा सर्व औपचारिक भाग आहे नाही का. यदा कदाचित अर्थात त्यावेळेला दवाखान्यात जर नेलं नसतं तर लोकांचा आक्षेप आला असता की यांनी काहीतरी हा लोकव्यवहार आहे. विचित्र आहे लोक नाही का, लोकांसारखे या जगात विचित्र कोणीच नाही नाही का. हो, तुकाराम महाराजांचा अभंग त्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहे. मला विश्लेषण करण्याकरता त्यावर वेळ नाही. हो, तो का म्हणे, आता ऐका हे वचन तेजवून या जनभक्ती करा. नानीलाल त्यावेळेस त्यांनी बाहेरच गाडीमध्ये आणलं, बघितलं, नाडी तपासली, गेलेले आहे म्हणे ते मी घेऊन जा नाही का. त्याच्यानंतर सकाळी रात्रीचा 2:30 वाजता आता मला फोन आला तर मी मेहुणला होतो. मेहुणला फोन आल्यानंतर मी 3-3:30 वाजता तिथे आपलं पोहोचल्यानंतर सांगायचं तात्पर्य काय, आता फार मोठा प्रसंग होता. ते मेहुणचे अध्यक्ष होते. मग दहनक्रिया कुठे करायची नाही का. त्याच्यानंतर जन्मगाव येरळी तालुका, नांदुरा तालुक्यातलं जन्मगाव. नातेवाईकांचा आग्रह होता की येरळीला जायला पाहिजे नाही का, येरळीला न्यायला पाहिजे. मेहुणचे जे काही असतात, आमचे जे काही सर्व जे काही अर्थात सेवक वर्ग होता त्यांचं असं होतं की मेहुणला यायला पाहिजे. पण मला, मी त्यांच्या बरोबर जवळजवळ 50 वर्षापासून होतो. मला आणि त्यांच्या बरोबर जेवढे अर्थात सहपाठी होते सर्वांना सांगून ठेवलेलं होतं, मी ज्या ठिकाणी जाईल त्याच ठिकाणी मला ठेवायचं आणि 3 तासाच्या वरती ठेवायचं नाही. फक्त त्यातलं एकच आम्ही डावललं, कोणतं, 3 तास. शक्यच नव्हतं 3 तासात आवरणं नाही का. कुठं भक्त कुठं होते, मुंबईला, पेठला, नाशिकला, नागपूरला सर्व भक्त. यदा कदाचित त्यांना न येऊ दिलं असतं आमच्यावर काय झालं असतं, केस झाल्या असत्या नाही का. आणि म्हणून शेवटी म्हटलं, त्यांची जरी ती इच्छा 3 तासाच्या वरती नसेल तरी म्हटलं सर्वांना येऊ द्यायचं. आणि शेवटी संध्याकाळच्या 5 वाजता अर्थात त्यांना अंत्यसंस्कार दिला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या त्या अग्नीमधून अनेकांजवळ तो फोटो आहे, अक्षरशः मुक्ताईचा फोटो नाही का. अग्नीमध्ये, अग्नीच्या मध्ये काय आहे, अक्षरशः काही संपूर्ण जीवन मुक्ताबाईला वाढलेलं होतं. एकुलता एक मुलगा होता, 70 लाखाची जवळजवळ 1 करोडची इस्टेट. पण त्यातला 1 नया पैसा त्यांनी अर्थात घेतला नाही, शिवलेही नाही नाही का. खिशामध्ये लवंगी सापडली नाही. विठ्ठल विस्तार ह्याला अर्थात ती सांगता मी कशा करता बोलतोय. अरे मुक्त जन्ममरणातून मुक्त झाल्यानंतर त्याची क्रिया राहिली काय नाही का. मग अशा प्रकारे परिपक्वतेची अवस्था नव्हती. म्हणून ती म्हणते मी आता घराला जाऊ कशी, आता कशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. मग तिला असं वाटलं की आपले अतिशय प्रेमाचे लोक आहे नाही का, जे आपल्या बरोबरीचे राहणारे यांच्याजवळ सांगावी. पारखी या शब्दाचा अर्थ मित्र. पारखी मित्राजवळ सांगा की माझं चित्त त्या हरीने कृष्णाने हरण केलं असं सांगावं तर त्यांना ये पटणार नाही. त्यांना पुन्हा पटण्यासारखं आहे. घरची कुटी खातील तेही काय करतील, माझी निंदाच करतील. अशी त्या गवळणीची भयभीत अवस्था झाल्यानंतर तुकाराम महाराज तिला शेवट एक आचार सांगतात, विचार सांगतात. काही भिवू नको, काही घाबरू नको. ज्या हरीने तुझं चित्त हरण केलं त्याच परमात्म्याचं तू काय सारखं चिंतन करीत राहा, म्हणजे तू निवांत राहा. हे शेवटच्या चरणात सांगतात. तू का म्हणे निवांत तू का म्हणे निवांत निवांत
जाऊ ग पहिले पाय करतोनी पहिले पाय करतोनी आता केली जाऊ ग आता केली जाऊ भयभीत अवस्था गौरवी झाल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज तिला एक विचार सांगतात, काही घाबरू नको, काही भिवू नको, काय कर, तुझी जशी परिस्थिती आहे त्याच परिस्थितीत राह, पण तुझं चित्त ज्या हरीने कृष्णाने हरण केलं त्याला परत परत पाहत राहा, म्हणजे तुझ्या जीवनातली ही भीती कायमची संपून जाईल. आपल्याही जीवनातला आदर्श आहे, पुरेपूर प्रयत्न करावा, पुरेपूर, पण पुरेपूर प्रयत्न केल्यानंतरही जर अर्थात त्यावेळेला काही परिणाम प्राप्त होत असेल तर मग काय करावं, ठेविले अनंते तैसे ती राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे करी फकीराचे परी आणि रात्रंदिवस हरी येईल वाचे, नाही का. देवाचा असा आहे बा, देव खऱ्या अर्थाने विचार केला असताना या विषयामध्ये मनुष्याला जीवाला गुरफटू देत नाही, पडू देत नाही. फार सुंदर प्रमाणात तेवढं एक लक्षात ठेवा. मला वाटते माझ्या कीर्तनातला हा एक शब्द जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुमच्या जीवनातलं कोट कल्याण आहे. देव भक्ता लागी करून येदी संसार, देव भक्ता लागी करून येदी संसार, अंगे वारावार करून येते. खरा भक्त असेल त्या भक्ताला देव हा संसार म्हणजे करूच देत नाही, त्याचं सर्व काय करतो, अहो दानातून करतो. तुकाराम महाराजांचं बघा ना, नाही का. अहो एक श्री एक अन्य करता म्हणून सावकार होते, पण सावकार असताना काय झालं, दिवाळा निघालं, नाही का. हो, दिवाळी निघाल्यानंतर शेख अन्न न करता मेली, पण उद्गार कोणते, बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे पिढा गेली, बाई मेली मुक्त झाली. एखादी तारुण्य अवस्थेत बाई मेल्यानंतर आपण काय म्हणतो, बरं झालं असं म्हणतो ना, पण तुकाराम महाराज काय, बरे झाले देवा, नाही का, निघाले देवाळे, हो बरे या दुष्काळी पिढा गेली. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे, प्रयत्न जरूर करावा, पण प्रयत्न केल्यानंतर जर अर्थात त्यावेळेला काही परिणाम प्राप्त होत असेल देवावर विश्वास ठेवा, देव निश्चित असतात त्यातून काय करतो, मुक्त करतो. म्हणून त्या गवळणीला जगद्गुरु तुकाराम महाराज धीर देतात, घाबरू नको, भिवू नको. ज्या हरीने तुझं चित्तारण केलं त्याला तू परत परत पाहत राहा, आणि त्याला जर परत परत पाहत राहिलं त्या पाहण्याचा परिणाम काय, पाहालिया वेद लावी, पाहालिया तो परमात्माच असा आहे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती आणि स्वप्नी पांडुरंग. असं कायमचं या इंद्रियांना जर वळण पडलं, पडिले वळण इंद्रिया सकळा, भावतो निराळा नाही तुझा, अशी अवस्था झाली की मग खऱ्या अर्थाने विचार केला असताना हे आत्मसुख, हे ब्रह्मसुख किंबहुना विचार केला असताना तो या जन्म मरणातून काय होतो, मुक्त करतो. यथा मती यथा अवकाश, अभंगाचा मी भावार्थ सांगितला. अगदी शेवटच्या 5-10 मिनिटामध्ये एक काल्याचं वर्णन, नाही का. विचार केला असताना आपली परंपरा आहे, प्रथा आहे, आणि म्हणून विचार केला असताना तेवढं बोलावंच लागते. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने सर्वांनी आळस करू नका. महामारी गेली की नाही, गेली ना, का अजून भीती आहे, भीती वागवायचीच नाही, नाही का, भीती वागवायची नाही, पण नियम पाळल्याशिवाय काय काय नियम मी सांगू, हा तोंडाला काय लावायचं, म्हणजे मंदिरात जात असतात, नाही का. आता आम्हाला बंधन आहे बा, त्यांनी परवानगी दिली, पण म्हणे या नियमाने जे असतील त्यांनाच येऊ द्यायचे. तोंडाला मास्क लायला पाहिजे, 65 वर्षाच्या वरचा 10 वर्षाच्या आतील येऊ द्यायचं नाही, गरोदर स्त्री, आजारी माणूस यांना येऊ द्यायचं नाही, आणि प्रत्येकाने जवळजवळ 5 फुटाचं अंतर ठेवायला पाहिजे. आता तुम्ही कुठे ठेवलेला आहे, विठ्ठल काही घाबरून जाण्याचं कारण नाही. जवळजवळ विचार केला असताना ते नामसेच होत आलेलं आहे, पण तरी मात्र अर्थात विचार केला असताना, आणि खरं जर भागवत चिंतन जर असलं तर अर्थात खऱ्या अर्थाने विचार, नामाच्या चिंतने 12 वाटा, मामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. म्हणून मोठ्या प्रेमाने आळस न करताना सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा आई
अगदी थोडक्यामध्ये आपल्या यथामती आपल्या अवकाश या वेळेमध्ये अभंगाचा आपण धावता शब्दार्थ भावार्थ बघितला. 10 मिनिटामध्ये आपल्याला काढण्याचा प्रसंग आपला बघायचा आहे. परमात्मा अवताराला येतो केव्हा, हो यापेक्षा आता आपल्याला वेळ नाही म्हणून भगवान कृष्ण अवताराला येण्यापूर्वीची परिस्थिती काय, हो नामदेव महाराजांनी महाराज इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. राही आले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य भिणे, हो पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे, कवसासारखे दैत्य मदोन्मत्त झालेलो तो धरणीलाही त्यांचा भार सोसवत नव्हता. असं आहे, फार सुंदर प्रमाण आहे. या पृथ्वीवर बलाढ्य अशा प्रकारचे दैत्य जर निर्माण झालेले असते तर त्या पृथ्वीलाही थरकाप सुटतोय. फार एक शुद्ध प्रमाण आहे. खिल्लारीच्या भूकंपाच्या वेळेला मी बोललो होतो त्या टायमाला, आणि अक्षरशः ती खरी गोष्ट आहे नाही का. भूमी कापे त्याच्या भारे, भूमी कापे त्याच्या भारे, कुंभ पाकाची शरीरे, हो असे कुंभ पाकासारखे पाप ज्यांच्याकडून झालेले असतात असे शरीर या पृथ्वी तलावर ज्या वेळेला निर्माण होतात त्या वेळेला त्या पृथ्वीलाही काय वाटते, हो थरकाप सुटतोय. म्हणून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं, ब्रह्मादेव गेली आणि ब्रह्मादेवाला आपलं गाणं सांगितलं की अशी अशी पृथ्वीवर काय आहे परिस्थिती आहे. मग ब्रह्मदेव मिळून सर्व देव एकत्र आले, ब्रह्मदेव मिळून सर्व देव एकत्र आले. कोणते देव? इंद्र चंद्र महेंद्र धर्मेंद्र, हा हा धर्मेंद्र देवेंद्र नरेंद्र, हे 2-4 शेवटचे होते बरं. त्याच्यात देवेंद्र तुमचं नाव आहे पण देवेंद्र इंद्र म्हटलेलं आहे नाही का. विठ्ठल विठ्ठल हे धर्मेंद्र जितेंद्र त्याच्यात नव्हतेच नाही का. असे सर्व देव एकत्र आले आणि अर्थात देवाची स्तुती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. एका शब्दात नाना म्हणे ऐसे करिता स्तवन तोषला भगवान शिराब्दीत. असं त्यांनी स्तवन स्तुती केल्यानंतर भगवान परमात्मा शिराब्दीमध्ये प्रसन्न झाले आणि त्यावेळेला आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी, हे देव हो घाबरू नका भिवू नका, मी लवकरच अवताराला येईल. आणि म्हणून फार मोठा विस्तारपूर्वक प्रसंग आहे नाही का. वास्तविक परमात्मा अवताराला आले बंदी शाळेत नाही का. आणि किती वर्षाची मूर्ती? 8 वर्षाची मूर्ती नाही का. भगवान कृष्णाचं चरित्र अगाध आहे, अगाध. पण हे चरित्र जो कोणी वाचेल ऐकेल सांगेल तो काय होईल, करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरली. अगदी थोडक्यात आकाशवाणी जाते, हो घाबरू नका भिवू नका, मी लवकर अवतार येईल. परमात्मा अवतीर्ण झाले आणि परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर गोकुळीच्या सुखा
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कशामुळे? बाळकृष्ण आनंदाल्या होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. प्रवेश मी तरी केला देवे. भगवान गोपाल कृष्ण अवताराला आल्यानंतर सज्जन प्रवृत्तीचे जेवढे लोक होते त्यांना अत्यानंद झाला. पण मात्र एका व्यक्तीला दुःख झालं. कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टाचल काप सुटला. कवसासारख्या दृष्टांना काय झालं? आणि असाच आहे महाराज. बोलू का? सत्प्रवृत्तीचे जे लोक आहेत, सत्कर्म करणारे लोक आहेत, त्यांना सूर्योदय झाल्यानंतर आनंद होतो. आणि चोरी करणाऱ्यांना विठ्ठला वा. अशा प्रकारे सज्जन प्रवृत्तीच्या लोकांना अत्यानंद झाला. कवसासारख्यांना दुःख वाटलं. आणि त्या वेळेच कवसाने अर्थात मारण्याकरता, भगवान कृष्णाला मारण्याकरता एवढे बलाढ्य दैत्य पाठवले. पण त्या सर्वांना का गर बगरिटा मारिले बाळपणी. अवघी दैत्य खानी बुडविली किंवा विदारिली. कागासूर बकासूर विटासूर शक्तासूर सर्व बलाढ्य दैत्य अगदी अर्थात त्यांची काय केली? माझ्या शब्दात बोलू का? जेवढे बलाढ्य दैत्य त्या पाठवले कृष्ण त्या कंसाने त्यांची चटणी केली. विठ्ठल म्हणजे अगदी थोडक्यात त्यांचा वध केला. त्यांचा वध केल्यानंतर आता असं आहे, विशिष्ट कार्य करायचं असेल संघटना पाहिजे बा. एक कीर्तन करायचं म्हटलं, कीर्तन करायचं म्हटलं सुधाकर बुवा एकटा येऊन काय करी? हा, तो पवन आलेला होता पण तुमची वाट पाहत होतो अरुण भाऊ आम्ही, नाही का? हे सर्वांची काय पाहत होतं? आमचे काकडा करणारेही मागेच होते. विठ्ठल म्हणजे काय? एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. हो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. अशा प्रकारे फार सुंदर वर्णन केलंय तुकोबरायांनी. हो, तात्पर्य सांगायचं एवढं, विशिष्ट कार्य करायचं असलं संघटना लागते. आणि कलियुगातलं पहिलं कार्य संघ कलम संघ शक्ती, नाही का? कलियुगामध्ये संघटनेला फार मोठं महत्व आहे. मी नेहमी करता होतो, शेतकऱ्यांचं का लक्षात घेतलं नाही? का लक्षात घेतलंय? कुठलंही सरकार असू जाऊ द्या, का त्यांचा विषय सुटत नाही? शेतकरी संघटित नाही. विठ्ठल विठ्ठल संघटना आमच्या या दोनच व्यक्तिमत्वांनी शिकवली. एक भगवान कृष्ण आणि दुसरे प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्रांनी सामान्य पाला खाणारे वानर त्यांच्या सहकार्याने अहोरानेची पाले खायला नेवाने करविले लंकेश्वरा. रानातले पालक खाणारे वानर पण त्यांच्या सहकार्याने एवढा म्हणता असणारा लंकाधीश त्याचं पारिपाट्य केलं, नाही का? संघटना. त्याच्यानं भगवान कृष्णाने हो माझे गडी कोण कोण निवडा विने आपले सवंगडी जमा वैजा वाकड्या पेंद्या सुधाव्या सर्व सवंगडी जमा केले, गोळा केले आणि त्यांना आपलं कार्य सांगितलं. आपल्याला कंसाधिकाचा काय करायचा आहे? वध करायचा आहे. म्हणून त्याच्या सर्व करता एकत्र व्हा. त्यावेळेला तो पेंद्या म्हणायला लागला, बाबा कंसाचा वध? हो, पण कृष्णाने सांगितलं नाही. शरीर त्या कंसाचा वध करण्याकरता प्रत्येकाचं शरीर कसं पाहिजे? हा, सुदृढ पाहिजे. सुदृढ पाहिजे शरीर. मग सुदृढ शरीर राहण्याकरता काय करायला पाहिजे? बिड्या प्यायला पाहिजे. बरोबर आहे ना? काय चाललं आहे, नाही का? अरे या विकारामुळेच तो कोरोना होतो. विठ्ठल सर्व जगावर महासत्ता गाजवण्याकरता त्या चिन्ह हे काय केलं? षडयंत्र केलं आणि त्याला आपण बळी पडतोय. विठ्ठल विठ्ठल बोला. सांगितलं सर्व सवंगड्यांना दंड करायचे, बैठका करायचे. पेंद्या मोठा बुद्धिमान होता आणि देवाच्या जवळ कायम राहणारा होता. आणि सांगत असतो सुदामबो, आम्ही देवाच्या जवळ राहणारे मोठे बनलेले असतात, नाही का? देवाच्या जवळ राहणारे काय असतात? पवन. देवाच्या जवळ राहणारे मोठे बनलेले असतात. पण त्याचा पुढचा विषय सांगत असतो मी, महाराजच्या बरोबर राहणारे त्याच्यापेक्षा बनलेले असतात. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग सोडून दे. पेंद्या देवाच्या नित्य राहणार, देवाला
अरे बाबा तुला काय काही आहे, कमी आहे, काय उणीव आहे? 9 लक्ष गाई तुझ्या घरी आहे, आम्हाला कशाला दही व्यायाम केल्यानंतर खाण्याकरता चांगला माल पाहिजे. मग त्यावेळेस म्हणे आम्हाला काय, आमच्या घरी काय आहे? देवाने सांगितलं काही हरकत नाही, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी आणि पुरे म्हणाल तोरी. भगवंताने काय केलं, सर्व सवंगड्यांना बरोबर घेतलेलं आहे. इतका विस्तार आहे. हे काल्याचं कीर्तन म्हणजे हनुमंतरायाचं शेपूट आहे. विठ्ठल किती संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपत नाही. पण आम्हाला अनुभव आहे. कसा अनुभव आहे? पंढरपूरची दिंडी, त्र्यंबकेश्वरची दिंडी, पैठणची दिंडी, नाही का? या सर्व दिंड्यामध्ये सर्व वारकऱ्यांना अर्थात काला झाला म्हणजे घरी येण्याची काय असते, घाई असते, गाठोडं बांधून तयार असते, नाही का? तिकडे स्वयंपाक तयार असतो आणि पंक्तीवाला म्हणतो महाराज आवरा. मग आता आमचं तसंच आहे, नाही का? आम्ही काय करतो एका तासात, नाही का, काला. आणि काला झाला की मग हाला, नाही का? काला झाला म्हणजे नाही, काला झाला म्हणजे काला. विठ्ठल बोला. पण ऐका, जेवण म्हणजे काला होता बरोबर जाऊ नका बरं. हात जोडून सर्वांना विनंती, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका, नाही का? मग याप्रमाणे अर्थात विचार केला असताना सर्व संगडी काय केलेले आहे, जमा केलेले आहे. आणि भगवंताने त्या ठिकाणी याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. एकेका गवळीच्या घरामध्ये गेलेला चोरी केली, चोरी बरोबर खोडी केली. चोरीच नाही केली, खोडी केली. काय खोड्या केल्या? अहो सर्व्या दुधाण्या पालत्या करून ठेवल्या. ती गवळण दूध अर्थात पाहण्याकरता गेली. पाहती गवळणी तवती म्हणती नन्नाची आबोली, आजी चोरी केली खरे, त्याच्याशिवाय दुसरा कोण तया विननासी नव्हे दुसरी आयसी. अशा खोड्या वाढत चालल्यानंतर त्यावेळेस सर्व गवळणी एकत्र येऊन यशोदेकडे गेल्या आणि यशोदेला सांगतात, यशोदे सांग या कृष्णाला आता काहीतरी सांग. यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का जावे. पण यशोदेचं उत्तर काय? बाळसा गुणाचे ताने ग बाळ ते गोजिरवाणे ग ते गोजिरवाणे काय सांगता गाणे ग गोकुळच्या नादी, काय सांगता गाणे ग गोकुळच्या नादी, श्रीरंग माझा वेडा, श्रीरंग माझा वेडा, श्रीरंग माझा वेडा, श्रीरंग माझा वेडा, यशोदे गाण्याने घेऊन आल्यानंतर ती यशोदा त्या गवळीला म्हणते, माझा मुलगा कृष्ण अतिशय गुणाचा आहे. 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणीत माझ्या खेळगे, आणि काल टिकाचे घेता आळगे गोकुळच्या नाद. असं लटका काय आळ घेता आहे? माझा मुलगा अतिशय गुणाचा आहे. त्यांना पटलेलं नाही आहे, त्यांना पटलेलं नाही आहे. रस्त्याने आता खिन्न होऊन घरी निघाल्या, पण वाटे ते गवळण भेटली. कुठे गेलत्या? म्हणे यशोदेकडे. कशा करता? कृष्णाची तक्रार घेऊन. म्हणे बरा तुमच्या घरी येतो आणि दही दूध तूप लोणी खातो, माझ्या घरी येऊ द्या त्याला. उकळाला बांधल्याशिवाय आणि शिक्षा लावी ते. गोविंदा प्रतिज्ञा केली. तिने प्रतिज्ञा केल्यानंतर कृष्ण म्हणतो, हो तुझी प्रतिज्ञा या देवाला काही कळत नाही, न सांगता तुम्हा कळू येते. ठीक आहे, मला अर्थात प्रकटण्याचा प्रयत्न केला. सर्वचे सर्व गोपाळ घेतले, तिच्या घरी गेले, लागेल तेवढं दही दूध तूप लोणी खाल्लं आणि मुद्दाम एक लोण्याचा गोळा घेतला आणि तिचं लक्ष गेलं. देवाला तो कलाच करायची होती, नाटक करायचं होतं. आणि मुखात घालणार धावत धावत आली आणि म्हणलं, कृष्णा कधीचा सापडला नव्हता, आज सापडला की नाही, चल तुझ्या आईजवळ नेऊन तुझी चांगली खोड मोडते. ओढत 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 चालवलं आणि ओढत चालवल्यानंतर मनातल्या मनात कृष्ण म्हणतो, ने 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 तू मला, पण माझी किमया पहा काय आहेत. आणि घर जवळ येऊ दिल्यानंतर कृष्णाने काय केलं, स्वरूप बदलवलं आणि जिने पकडलेलं होतं तिच्याच मुलाचं रूप धारण केलं. हिचं लक्षच नाही, नाही का, चाललेली आहे त्याला जोडत.
आवाज दिला यशोदेला लांबून, यशोदे बघ तुझ्या लल्लाला कृष्णाला मुद्दे मला पकडून आणलं. यशोदेने ती हाक ऐकली ना, घरातून कृष्णाला कडेवर घेऊन आली. ही पाहतच राहिली, काय करत राहिली, अरे हिच्या कडेवर हा, मग आपण आणलं कोणाला. मागे पाहते आपलंच कार्ट दिसलं नाही का. अतिशय खिन्न झाली, लाजली आणि आल्या पावलाने घरी परतली. घरात पाय टाकते टाकते तो समोर कृष्ण उभा आणि म्हणतो, गंगूबाई पकडशील मला, याद राख नाही का. बाई अशा प्रकारे भगवंताने खोड्या कराव्या, चोरी करावी, खोड्या करावी. याचा अर्थ खोडी चोरी म्हणजे त्यांना प्रेम दिलं नाही का. फार मोठा गवळणी सारखी भक्ती कोणाच नाही. तुका म्हणे धन्य त्यांचा व्यभिचार नाही का. तुकाराम महाराजांनी गवळणीच्या व्यभिचाराचं वर्णन केलेलं आहे. त्यांची अव्यभिचारी भक्ती होती. त्यांची भक्ती कोणती होती म्हणजे खरं प्रेम ज्या गवळणींना दिलं ते कोणालाच दिलं नाहीये. अरे आमच्या भोले बाबालाही दिलं नाही. विठ्ठल सुदाम बाबा आज साक्ष आहे, आजही साक्ष. वृंदामध्ये जाऊन पहा, निधिवनामध्ये जा, निधिवनामध्ये. माझी आंतरिक इच्छा होती की खरोखर आजही भगवान कृष्ण त्या निधिवनामध्ये काय करतो, रासक्रीडा करतो आहे. संध्याकाळच्या 7 वाजता अर्थ तिथलं बंद नाही की कोणी थांबायचं नाही, सर्व काय होते बंद होते. आणि त्या वेळेला गवळणीशी ज्याप्रमाणे राजक्रीडा केली तशाच प्रकारचे दागिनं कुठं चिलूट जाण्याकरताही जागा नसते, पण सकाळी सर्व दागिने त्याच्यानंतर ते काय झालेले असते. आजही साक्ष आहे वृंदावनामध्ये. आणि म्हणून कबीर महाराजांचं वाक्य आहे नाही का. कबीरांकडे एकाने बघितलं, म्हणायला लागलं, काय महाराज, काय तुमची भक्ती, काय तुमचं देवावर प्रेम. त्यावेळेस कबीर महाराजांच्या मुखातले वाक्य आहे, अरे कबीर कबीर क्या क्या कहे, कबीर कबीर क्या क्या कहे, जाओ जमुना के तीर, कबीर कबीर क्या क्या कहे, जाओ जमुना के तीर, एक एक गौलम के प्रेम में बह गए कोट कबीर. विठ्ठल विठ्ठल प्रेम भगवंताने त्या गवळणीला दिलं. आणि अशा प्रकारे त्यांची ती काय होती, प्रेम भक्ती होती, अव्यभिचारी भक्ती होती. सांगायचं तात्पर्य एकच आहे की हा प्रकारे त्या यशोदेलाही कळून चुकला की हा काय करतो आहे, खोडी करतो आहे, चोऱ्या करतो आहे. हे सर्व माया होती, फिरवण्याची देवाची काय होती, माया होती. आणि मग सांगितलं, कृष्णा आता तू बाबा गावात राहायचं नाही, गायी घ्यायच्या. गायी गोपाळ, गायी गोपाळ, गायी गोपाळ सवंगड बना, गायी गोपाळ सवंगड बना, गायी गोपाळ सवंगड बना, गायी गोपाळ, गायी गोपाळ, गायी गोपाळ सवंगड बना, गायी गोपाळ सवंगड बना, गायी गोपाळ सवंगड बना, गायी गोपाळ देवनिया जाय खेळे नंदाचा काना. गाई गोपाळ मध्ये सर्व सोंगडे घेतले आणि भगवान गोपाल कुठं, उद्या जाईन मी राणा बारे घेऊनी गोधना. गाई चालत असताना भगवान गोपाल कुठणारे गोकुळामध्ये ज्या खोड्या केल्या त्याच्यापेक्षा ज्या खोड्या केल्या त्या खोड्या त्यांनी कुठं केल्या, औरतात रानात केल्या. पण तिथल्या खोड्या, तिथले खेळ फार वेगळे होते. काय खेळ होते तिथले, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या, हमामा पोरा हमामा, हमामा हुतू तू हमरी, आट्या पाट्या. आज ते खेळच राहिले नाही नाही का. एकच त्यातला शिल्लक आहे, हान फटका. विठ्ठल नाही का, हाही होता बरं त्या टायमाला. विटू दांडू चेंडू लगोरी, हो नाना प्रकारचे खेळ खेळत असताना सर्व गोपाळ दमले, थकले, दमले. आणि थकलेला माणूस काय करतो, सर्वेचे सर्वे तुम्ही माझ्याकडे पाहायला लागले. बहु केली वन वन, पायपेटी झाला सीण, खाती भार पोटी भूक, काय खेळयाचे सुख. भगवंताने जाणलं, काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या बरोबर भोजन करीन, पण माझ्या शिदोरी सारखी तुमची शिदोरी असेल, तुमच्या जवळ मी भोजन करीन. तिथे आमचे तुकाराम महाराज होते, माऊली ज्ञानोबा होते. तेव्हा अरे बाबा तू कोणाला घरी पाठवतोय, तू का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळी. ज्ञानदेवा घर चिदानंदी, आमच्या घरी कोण आहे बाबा, तुझ्याकरता आम्ही संसार जाळला आणि आता तू
तू आम्हाला आता घरी पाठवतो. कोण आहे आमच्या घरी? हो, नेहमी एक वाक्य सांगतो सुदाम बाबा, लक्षात ठेवण्यासारखं. आता कीर्तन झालं, जेवण झालं नाही का, कीर्तन झालं पद्माबाई, कीर्तन झालं नाही का, जेवण झालं, घरी कोण जाईल? घरी कोण जाईल? बोलत नाही. घरी कोण जाईल? बोलू का? ज्याचं कोणी असेल घरी तो जाईल घरी. आमचं कोण आहे घरी? विठ्ठल विठ्ठल. आमच्या संत महात्म्यांना दया देवा नाही का. देवा अरे आमची गोष्ट सोड, पण मात्र खऱ्या अर्थाने विचार केला असताना हे जे सामान्य जीव आहे, त्यांच्या ठिकाणी विरक्तता नाही आहे, पण तरी मात्र त्यांच्या अंतःकरणात काय आहे? भाव आहे. म्हणून भगवंताने आमचं वकिली पत्र करणारे जर खट्ट देव कोणाचा ऐकत असेल बा जगात, फक्त संतांचा. तुम्ही अच्युतात्मे निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी, हे रवी हातीने धरी. आणि ते नारदा सारख्यांचं फक्त देवाने संतांचं ऐकलेलं आहे. आणि म्हणून संतांचं म्हणणं देवाने कबूल केलं. खटनट यावे शुद्ध होनी जावे, दवंडी पिटी व्हावे चोख्या मेळा. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये चोखा मेळा आपण जा. मी आता या कार्तिक वाग्याला जाऊन आलो पहिल्यांदाच. देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण मात्र चोखा मेळाचं दर्शन घ्या, नामदेवाचं दर्शन घ्या. तेच देवाचं काय आहे? कारण चोखा मेळ्याला नामदेव महाराजांना स्वतः समाधी कोणी दिली? पांडुरंगाने दिलेली आहे. फक्त एकट्या नामदेवाला नाही, नामदेव महाराजांच्या घराण्यातले जे 14 अर्थात मेंबर होते सर्वांना समाधी. आता हा लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे बंदी होती, फक्त 3000 लोकांना, तेही ऑनलाईन नाही का. म्हटलं काही हरकत नाही, परवानगी येण्याची आहे ना. चंद्रभागेचा हो, चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान करा, प्रदक्षिणा करा, नामदेव पारीचं दर्शन घ्या, कळसाचं दर्शन घ्या. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. ही वारकरी संप्रदायाची परंपरा. आणि असंच आहे खऱ्या अर्थाने देवाचं दर्शन म्हणजे काय हो? मी बऱ्याच वेळेला पण घेतो, कधीतरी घेतो. आमचे महाराज गेले, त्यांनी मला अर्थात मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आमच्यावर असे संस्कार घडवले. त्यांचा आवडता अभंग होता हो, मुख्य आदी विषय त्याग विधी भाग पाळणे, हो मन पावे समाधान हेची दान देवाचे. मन समाधान प्राप्त होणे देवाचं दर्शन आहे नाही का. देवाचं काय आहे? दान आहे. आणि ज्ञानावी अंतरा आला नारायण, चित्त समाधान गुण त्याचे. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंतांनी सर्वांना जवळ घेतलं. आणि आज आपण आपले वैकुंठवासी अल्पवयात गेले नाही का. पण हे सर्व दुःख विसरून, हे सर्व दुःख विसरून अर्थात विचार केला. पहा बरं आमच्या भागवतबाईची काय अवस्था आहे नाही का, कमलबाईची काय अवस्था आहे. पण तरी मात्र विचार केला त्यांना की दुःख विसरून त्या निमित्ताने त्याला सद्गती प्राप्त झाली पाहिजे. त्याच्या निमित्ताने आपल्याला सद्गती प्राप्त भारतात काहीतरी मिळालं पाहिजे. आणि मोठ्या उत्सवाने द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने यावर्षी महाराजांच्या हस्ते, मागच्या वर्षी तुमच्या हस्ते अशा प्रकारे भागवत वाचन होऊन अर्थात विचार केला असताना अन्नदान सत्कर्म नाही का. आणि या सत्कर्माच्याच द्वारे विचार केला असताना चित्तशुद्धी, वैराग्य, ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानामुळे काय आहे? अमुक्तता अशा प्रकारचं प्राप्त होते. आणि म्हणून हा काला भगवंताने कुठं केला? यमुनेच्या वाळवंटात. आमचे साधू संत पंढरपूरच्या वाळवंटात, आणि तुम्ही आपण वैकुंठवासी अनिलच्या निमित्ताने तापीच्या वाळवंटात. हे काय आहे आपलं? तापीचं काय आहे? हे आपलं वाळवंट. आपण फार मोठे भाग्यवान आहे बा. तापी सारखं तीर्थ, तापीचं सूर्यकन्या आहे ती नाही का. तुम्ही वर्णन ऐका, स्कंद पुराणामध्ये वर्णन आलं आहे तापीचं. अहो काय वर्णन आहे, तुम्ही बघा त्या याच्यामध्ये. आपल्या या तापीच्या वाळवंटामध्ये या निमित्ताने आपण हा काला करतो आहे. फक्त एकच वेळ केला तर काला म्हणजे नेमकं काय? काला म्हणजे काय आहे? जीव शिवाचं ऐक्य होणं, याला खरा काय म्हटलेला आहे? काला म्हटलेला आहे. आणि म्हणून या ज्या संत महात्म्यांनी आपल्याला हा अधिकार प्राप्त करून दिला हो, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची, त्या संत महात्म्याच्या नामाचं चिंतन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली या संत महात्म्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला हा अधिकार प्राप्त केला. म्हणून काला म्हणजे काय, जीव शिवाचं ऐक्य होणं. आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण काय करतो, हे दोन पदार्थ एकत्र करतो. काला दोन पदार्थांचं मिश्रण, याला काय म्हटलं. मला वाटलं आपल्या खानदेशमध्ये तर फार मोठा काला आपल्याला परिचित आहे, नाही का? परिचित नाही. कढीचा काय, हा कढी भाकरी काय आहे, काला, नाही का? दोन पदार्थ, एक ओला पदार्थ आणि एक कोरडा पदार्थ. दोन पदार्थांचं मिश्रण. ओला कोणता, कोरडा कोणता, हा फार मोठा तात्विक विषय आहे. आणि म्हणून विचार करा, जीव आणि शिव, जीव शिवाचं ऐक्य होणं हा खरा. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून हे संत महात्मे आपल्याला करून देतात. आपल्याही दृष्टीने विचार केला असताना अशी भावना आपण करा. संत महात्म्यांच्या वचनाचा त्याग करू नका. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दात झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ. जेणे आ गोपाळ कृपा करी, मार्ग लावणी गेले आधी दयानिधी संतती. तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. जाता जाता एकच शब्द सांगतो, महामारी संपली, नाही का? 8-9 महिने झाले मंदिर काय होते, बंद होते. मंदिर आपलं उघडलेलं आहे, नाही का? मुक्ताबाईचं मंदिर आपलं उघडलेलं आहे. पण महिन्यातले 29 दिवस अगदी राखीव ठेवा. कशा करता, कांदे लावायला आणि कांदे काढायला, नाही का? हो. पण मात्र वद्य वारीचा, मुक्ताबाईचा जो काही अर्थात वारीचा दिवस आहे, त्या दिवशी लाख काम असू द्या, नाही का? दे जाओ अथवा राहू, पांडुरंगी रूढ भाऊ. वारीच्या दिवशी मुक्ताबाईचं दर्शन करा आणि मनामध्ये त्या मुक्ताबाईचं विनवणी करा. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळुनीचा, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनाची जर करतात, जीवनाचे आदर्श ठेवला आणि जीवन जगलं, त्यामध्ये अर्थात जोडून या धन उत्तम व्यवहारे वदाज विचारे वेच करी, मग अर्थात त्या वेळेला उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. निश्चित याप्रमाणे आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना करतो. वैकुंठवासी असणाऱ्या अनिलला अर्थात त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई आणि पांडुरंग परमात्मा काय देवो, सद्गती देवो. त्याला या जन्म मरणातून कायमचं काय करो, मुक्त करो. आणि त्याच्या निमित्ताने आपणही प्रत्येक क्षणाला शेवटपर्यंत काय करा, प्रत्येक क्षणाला जागृत राहा. आणि शेवटच्या क्षणी क्षणोक्षणा हाची कशा करता, तरावया पार भव सिंधू. काय म्हणून काय सांगता येईल, उद्याच्या दिवशी झाला आपल्याला. बरं, झाल्यानंतर काय परिस्थिती आहे, झाल्यानंतर घरीही आणता येत नाही, नाही का? कोणता विधीही करता येत नाही. मग काय सांगता येईल, त्याच्या करता त्याचा विचार कर का, क्षण भंगूर नाही वारे सावध थोडा माया, अशा काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसा. देह पडल्याच्या आत हो हे साधून घ्या आणि साधल्यानंतर तो परमात्मा मोठा दयाळू आहे, कृपाळू आहे. हो, असं आत्ता आज जर आपण गेला, मी आत्ता आज पूर्वी सांगतो, आत्ता 2 मिनिटापूर्वी आमच्या बुवाजीचं, आमच्या बाबुराव बाबाचं मी उदाहरण सांगितलं. माझ्या जीवनात हे 2 आदर्श होते, नाही का? एक आमचे वारकरी संस्थेतले बोधे बाबा, रामचंद्र बाबा बोधे, सुदाम बाबा तुम्हाला परिचय असेल, तेही आगो गेले, नाही का? आणि त्याच्यानंतर आमचे दुसरे महात्मे गेले. खऱ्या अर्थाने विचार केला असताना आमच्या खानदेशमध्ये मुक्ताबाईचे एक वारकरी निवृत्तीबा वक्ते अजून हयात आहे. आता अंतावस्थेमध्येच आहे, ते पडलेले आहे. पण बाबुराव बाबा ज्या वेळेला गेले त्या वेळेला त्यांना सांगितलं की बाबुराव महाराज ब्रह्मस्वरूपी लीन झाले. त्यांनी त्यावेळेला एकच शब्द वापरला, या पांडुरंगाला काय चांगले चांगले माणसंच आवडतात का, जो आवडे देवासी. हो, जो चांगला माणूस आहे अर्थात विचार केला असताना तो देवाला काय प्रिय असतो. त्यांच्या मुखातले वाक्य
आता त्यांनी पंढरपूरलाच होती, घरी आपल्या आलेले आहे. मी कशा करता बोलतो आहे म्हणून जीवनभर शेवटच्या क्षणापर्यंत अट्टहास याचसाठी केला होता अट्टहास. कशा करता शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चंतीने पावलो विसावा. कुंडलिया हवा तृष्णेची कंठी धरिला कृष्ण अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम, वैष्णविका संभ्रम, वैष्णविका संभ्रम, वैष्णविका संभ्रम. अधिका उत्तम लोका दाखव, लोका दाखव, उत्तम लोका दाखव, उत्तम लोका दाखव, उत्तम लोका दाखव, उत्तम जय जय झाले समाधान तुमचे आता उठायचे मना येत नाही नारायण तुका म्हणे भोगा निवारी आता उठायचे मना येत नाही नारायण करून चक्रपाणी आज पुराण धन्य काळा पुण्यवंत आज पुराण धन्य काळा तुका
आई काळी आज पुरला नो मगला कन्या काळा प्रेम सप्रेम आरती धन्य धन्य ते लोक काळा प्रौढाने धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा होळे केश वाचे कोणी राही धन्य धन्य ते लोचन करते तुळशी माळा देव सुवर्ण पुढे उभे राहत जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा वल्लभराईच्या वल्लभमारुंगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्तरले दर्शन रामाचे स्वामी नाम देव पालो जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा वल्लभमारुंगा जय देव नित्य मुक्त तुझं हो आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला विठ्ठल रुक्मिणी आई बाप जाऊ कठीण व्रताच्या निवृत्ती सोपान ज्ञान संत मंडळी मुक्ता ही तू सान ज्ञान म्हणते आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला शिष्य पुत्र तव चांग देवा चौदा शतकांचा विधवा केतन शिष्योत्तम सर्व नामयाचा मुक्ताई तू स्वयं मुक्त भव बंधवी मुक्ते आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला प्रथम विरक्ती निवृत्ती सी ज्ञानवंत होते सायुध्याच्या सोपानाने मुक्ताई तू हीच शिकवण विद्ये आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला संतांची तू मुक्त विरक्ती हटाची मागते साधनात होत सर्व मागते आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला नित्य मुक्त तुझं भवानी मुक्ताई मागते आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आरती ज्ञान राजा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद केशवा विमाजी जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून संत संग सर्व काळा खंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दान पंढरीचा वारकरी वारी चुकून विठ्ठल 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 गणेशे एकच व्रती पाहे पांडुरंगा या संतास निरवीची मद देई आणि तुझे काही न मागू देवा तुगा म्हणे आता उदार तू संताचिया या संताच निरवीची मद देई आणि तुझे काही न मागू देवा ऐका कोणीही महाप्रसाद म्हणजे जेवण केल्याशिवाय कोणीही कृपया जाऊ नये
ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव